नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर इकडे आपण बघितलेलं आहे की सरू मात्र आता सरूच्या लक्षात आलेलं असतं की कामिनीचे गुंड तिच्या जीवावरती उठलेले आहेत. म्हणून ती आता लगेच हॉस्पिटल सोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. तर तिला आता हॉस्पिटल समोर चक्क तिची मुलगी कमळी दिसते. पण तेव्हा मात्र आता कमळी तिथून निघून गेलेली असते. तर इकडे दुसरीकडे मात्र आता डॉक्टरनं सांगितलं असतं राजनला की आता डेड बॉडी तुम्ही घरी घेऊन जावं. म्हणून आता अन्नपूर्णा आणि राजन त्यांच्या मुलीची डेड बॉडी घेऊन घरी गेलेले असतात. तर इकडे मात्र आता मिनीने सांगितले ते गुंड आता सरूच्या मागावरती लागलेले असतात. तर आता रोडवरती सरू समोर धावत असते. सरूला धावतासुद्धा येत नाही, कारण सरूची हालत खूप गंभीर असते आणि तिच्या मागावरती इकडे गुंड असतात. तर आता लगेच तिच्या समोर गाडी येते, ती म्हणजे नयनताराची. तर आता नयनतारा लगेच सरूला गाडीमध्ये बसून घेते आणि ड्रायव्हरला सांगते की ड्रायव्हर तुम्ही गाडी लवकरात लवकर समोर घेऊन चला. तर इकडे आता नयनताराच्या जवळ गेल्यावरती गौरी मात्र आता सेफ झोनमध्ये असते. तर इकडे मात्र आता आजोबाला गाडीमध्ये ऋषी आणि कमळी घेऊन जात असतात. तर तेवढ्यातच आता कमळी बोलते, आजोबा तुम्हाला बरं तर वाटतंय ना, तुम्ही ठीक आहात ना आजोबा. त्यावर आता लगेच आजोबा चक्क कमळी असं नाव उच्चारतात. तेव्हा मात्र आता ऋषी बोलते, आजोबा तुम्हाला बोलता येते? अरे बापरे, ही तर खरंच खूप आनंदाची बातमी आहे. त्यावर कमळी बोलते, आजोबा तुम्ही माझं नाव घेतलं. त्यावर तर आजोबा बोलता, हो मुली, मला बोलता येत होतं. जेव्हा मला हायपर टेन्शन आलेलं होतं तेव्हा मला तुझ्याशी संवाद साधावा वाटत होता आणि माझं चक्क आवाज आला. तेव्हा आता लगेच ऋषी बोलतो की मी राजन सरांना ही आनंदाची बातमी कळवतो. त्यावर आता लगेच ऋषीचा मोबाईल हातातून बाजूला घेतात सदानंद आजोबा आणि बोलतात की ही बातमी तुमच्या दोघांशिवाय इतर कोणालाही माहिती पडता कामा नाही. त्यावर आता कमळी बोलतात, पण आजोबा तुम्हाला माहिती आहे ना, तुमचा आवाज असा परतताना पाहून आता राजन काका आणि अन्नपूर्णा आजीला किती आनंद होणार आहे, तुम्हाला माहिती आहे ना. त्यावर आता आजोबा बोलतात, नाही कमळी, तुला माहिती नाही, हा आवाज आता आज माझ्या घरी शोकसभा आहे. आता त्या कामिनीने राजनच्या खोट्या मुलीची शोकसभा आज माझ्या घरी भरवलेली आहे. खरंच त्या सभेमध्ये आता मी त्या कामिनीचं कारस्थान उघडीस आणणार आहे. त्यावर ऋषी बोलतो, कामिनी आजीनं काय केलं? ती तर तुमची बहीण आहे ना आजोबा, आणि तुम्ही तिच्याबद्दल असं का बोलता? तेव्हा आजोबा बोलता, अरे ऋषी, ती माझी बहीण नाही, तर ती बहीण नावावर एक कलंक आहे. माझ्या या एवढ्या सुखी परिवाराला तिनं उद्ध्वस्त केलेलं आहे. खरंच ऋषी. त्यावर आता कमळी बोलते, आजोबा तुम्ही काय बोलता? खरंच आम्हा दोघांनाही काही कळत नाही, तुम्ही सविस्तर सांगा ना. त्यावर लगेच आजोबा बोलता की अरे बाळा, माझी जी मोठी सून आहे गौरी, तिच्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे या कामिनींनी, आणि तिच्याकडे जी नात होती, जिचा मृत्यूचा शोक आता इकडे अन्नपूर्णा आणि राजन करत आहे, ती माझी नात नाही आहे, माझी नात दुसरी आहे कमळी. आणि हे सत्य मी, माझी नात कोण आहे हे अन्नपूर्णासमोरच तुला लवकरच सांगणार आहे. आता तर मी तुला माझ्या नातीविषयी काहीही सांगणार नाही, पण जी माझी नात मृत्युमुखी दाखवत आहे ती कामिनी, ती माझी नात नाही आहे. आणि गौरीचा जो काही ॲक्सिडेंट घडवून आणलेला आहे तो कामिनीने घडवून आणलेला आहे. त्यावर ऋषी बोलतो, पण आजोबा तुम्हाला या सर्वांबद्दल माहिती कसं? त्यावर आता लगेच आजोबा बोलतात की मी ज्या दिवशी बेडवरून खाली पडलो होतो ना बाळा ऋषी, त्याच दिवशी कामिनीने हे सर्व काही सत्य माझ्यासमोर स्वतःच्या तोंडातून सांगितलं, आणि म्हणूनच मला हायपर टेन्शन झालं आणि मी बेडवरून खाली पडलो. तेव्हा मात्र आता लगेच कमळी बोलते की आजोबा, आताच्या आता आपल्याला हे अन्नपूर्णा आजींना आणि राजन सरांना सांगावं लागणार. तर इकडे दुसरीकडे मात्र आता नयनतारा बोलते की साधना, कुठं होती तू? सांग ना, मी कुठं कुठं नाही शोधलं ग तुला. पोलीस कंप्लेंटसुद्धा केली आणि सतत तुझा विचारात होती की तू माझ्या परिवारातला एक सदस्य होती, तू कुठं गेली? आणि पोलीस तुलासुद्धा शोधत आहे. आणि हे जे 2 माणसं तुझ्या मागावरती होती, हे खरं कोण आहे? तेव्हा आता साधना बोलते, मॅडम मला काहीच माहिती नाही, पण हे जे गुंड कोणी माझ्या मागावरती लावले, हे माझ्यावर जीवघेणा हल्ला करत आहे. त्यावर आता लगेच नयनतारा बोलते, चल आपण आताच्या आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. त्यावर आता इकडे लगेच साधना बोलते,
मॅडम, मला आता बरं वाटत नाही हो. मला तुमच्या घरी घेऊन चला मॅडम. खरंच खूप उपकार होती. तर इकडे मात्र आता साधनाला लगेच नयनतारा स्वतःच्या घरी घेऊन जाते आणि तिथेच डॉक्टरांना बोलवून तिच्यावर ट्रीटमेंट सुरू करते. तर इकडे मात्र आता सर्वीकडे शोकसभा भरलेली असते. इकडे आता राजनची मुलगी घरी आणलेली असते. तर इकडे अन्नपूर्णा आजी आता देवी आईसमोर प्रार्थना करत असते. तर आता देवी आईला बोलते की माझ्या मोठ्या नातीला भेटवण्यासाठी मी काय काय केलं नाही ग आई, आणि असं तू माझ्यासोबत का केलं. तर तेवढ्यातच आता तिथं येतात ते म्हणजे रागिनी, कामिनी आणि अनिका. आणि आता लगेच कामिनी बोलते की काहीही झालं ना तरी आता ताई तुला कळालेलंच आहे की तुझी मोठी नात या जगात नाही, म्हणून बघ ही मी डॉक्युमेंट्स तयार करून आणले. कसं ना तुला काही अडचण नाही यावं आणि तू मला दिलेला शब्द तू पाळावा यासाठी बघ मी पूर्ण तयारी करून आलेली आहे. आणि आता तू लगेच याच्यावरती साईन कर. आता तुझी नात या जगात नाही आहे. ही सर्व प्रॉपर्टी, ही अन्नपूर्णा निवास आता फक्त आणि फक्त माझ्या अनिकाचं आहे. तुझी नात तर आता या जगात राहिली नाही. आता हे सर्व ऐकून मात्र आता लगेच अन्नपूर्णा आजीला चक्कर येतात. तर तेवढ्यातच तिथं येते कमळी. आता आजोबासुद्धा पोहोचलेले असतात आणि ऋषीसुद्धा पोहोचलेलं असतात. या तिघांनी आता जबरदस्त प्लॅन केलेला असता. कुणालाही सांगितलेलं नसतं की आता सदानंद आजोबांचा आवाज परतला आहे. कारण आता सर्वांसमोर सदानंद आजोबा स्वतः या कामिनीचा घडा फोडणार आहे. तर इकडे मात्र आता आजीला रूममध्ये घेऊन जाते कमळी आणि आता ऋषीला बोलते की काही झालं तरी आजोबा या कामिनीचं आता हे कटकारस्थान उघडीस आणावं लागणार. कारण आता तिनं स्वतः माझ्या डोळ्यासमोर अन्नपूर्णा आजींनासुद्धा त्रास दिला आणि आज आजी तिच्यामुळेच फक्त बेशुद्ध अवस्थेत आहे आजोबा. त्यावर आता इकडे शोकसभेमध्ये राजन बसलेला असतो आणि सतत मुलीचा विचार करत असतो. तर तिथं अनिकासुद्धा बसलेली असते. पांढरे कपडे परिधान करून आता सर्व जे काही गेस्ट असतात राजनच्या इथं आलेले असतात आणि तिथं कामिनीसुद्धा आलेली असते. तर आता राजन रडतच असतो. ऋषीसुद्धा आलेले असतात आणि एका चेअरवरती आजोबासुद्धा बसलेले असतात. तेव्हा आता लगेच कमळी येते आणि बोलते, राजन काका, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्यावर आता राजन बोलतं की कमळी, तुला काय बोलायचं आहे, आपण नंतर बोलूया, हे वेळ नाही आहे. त्यावर आता कमळी बोलते, राजन काका, तुम्ही ज्या मुलीची शोकसभा भरवली आहे ना, ही तुमची मुलगी नाही आहे राजन काका, तुमची मुलगी जिवंत आहे. तेव्हा आता राजन टक्कन उठून उभा राहतो आणि बोलतो की कमळी, तू काय बोलते, माझी मुलगी जिवंत आहे, पण हीच तर माझी मुलगी आहे आणि या मुलीच्या हातावर जे काही जन्मखून आहे ती पण आहे आणि हीच माझी मुलगी आहे, तू असं एवढं कसं बोलू शकते. त्यावर आता कमळी बोलते, 100% गॅरंटीने सांगते राजन काका, ही तुमची मुलगी नाही आहे. त्यावर आता कामिनी येते, ए कोण, कुठली तू कमळी, आणि तू कोण का ठरवणारी की ही राजनची मुलगी आहे की नाही आहे. चल चालती हो इथून आणि आज कमीत कमी शोकसभेतसुद्धा तुझं भाषण देणं बंद कर. आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे तुझं भाषण ऐकण्यास. आता चालती होतेस की तुझा हात पकडून मी चालती करू. त्यावर आता लगेच कमळी बोलते, मी तुम्हाला काहीही सांगणार नाही आहे कामिनी आजी. आता तुमचे भाऊ सदानंद आजोबास तुम्हाला जे काय ते सांगणार. तर आता लगेच सदानंद आजोबाकडे सर्वांची नजर फिरलेली असते. तर आता इकडे सदानंद आजोबाचा आवाज परत आलेला असते. तर सदानंद आजोबा उठून चेअरवरती उभे होतात आणि सर्वांसमोर शोकसभेमध्ये आता कामिनीच्या कानाखाली लावतात. तेव्हा आता लगेच कामिनीला काय करावं कळत नाही. कारण आता कामिनीला माहिती असतं की तिच्या पापांचा घडा एक एक तिनं केलेलं पाप हे सदानंद आजोबांपर्यंत ती पोहोचलेलं असतं, तिनं स्वतः सांगितलेलं असतं. तर इकडे मात्र आता बोलते की दादा, तुला बोलता येतं. त्यावर आता सदानंद आजोबा बोलता की हो कामिनी, मला बोलता येत नाही, तर मी आता ठीक झालेला आहे. आता देवी आईच्या आशीर्वादाने मला देवी आईने आशीर्वाद देऊन ठीक केलेला आहे. कारण आता जो काही आहे ना, तुझ्या पापांचा घडा भरलेला आहे. आता मात्र मी तुला सोडणार नाही. त्यावर आता लगेच राजन समोर येतो, बाबा तुम्ही आत्याला का मारता आणि काय झालं. त्यावर आता लगेच सदानंद आजोबा बोलतात, बाळा राजन, हिला आत्या म्हणू नको,
ही खूप मोठी कलंकित बाई आहे आणि आपल्या कुटुंबाला एक श्राप आहे. त्यावर आता आजोबा लगेच बोलतात की तुझी मुलगी जिवंत आहे राजन. आता या वेळेला या बाईसमोर तर मी सांगू शकत नाही की तुझी मुलगी कोण आहे, पण ती कोण आहे आणि कशी आहे, कुठं आहे, हे सर्व काही मला माहिती आहे. हे तर मी तुला लवकरच सांगणार. पण तुझ्या गौरीचा जो काही ॲक्सिडेंट घडलेला आहे ना बाळा, तो फक्त या कामिनीने घडून आणलेला आहे. कारण सर्व प्रॉपर्टी आता अनिकाच्या नावावरती व्हावी म्हणून खोट्या मुलीला हिनं मारून तुझ्यापर्यंत पोचवलेलं आहे आणि तिच्या हातावरती जन्म खून सुद्धा टाकलेली आहे. ही तुझी मुलगी नाही आहे राजन, तुझी मुलगी जिवंत आहे. त्यावर आता कमळी बोलते, हो राजन काका, ही दुसऱ्याची मुलगी आहे आणि बघा तिच्या वडिलांना सुद्धा मी सोबत घेऊन आली. तर ऋषी बोलतो, काका, कमळी आणि आजोबा अगदी बरोबर बोलतात. तुमची मुलगी या जगात आहे आणि ती जिवंत आहे, ती मृत्युमुखी नाही पडली. तेव्हा मात्र आता राजनला खूप हर्ष झालेला असतो आणि ज्याची कोणाची बॉडी आता राजनच्या घरी आणलेली असतात तिची वडील आणि पोलीस तिथं पोचतात. तर आता पोलीस ती बॉडीसुद्धा घेऊन जातात. तर इकडे मात्र आता कामिनीचे केस ओढत आणि आजोबांनी तुला खूप सारी मारझोड केलेली असते. तर आजोबांनी आता कामिनीच्या आणि अनिकाच्या आणि रागिनीच्या सुद्धा कानाखाली वाजवलेली असते. कारण आता कमळीमुळे आजोबांची वाचा फुटलेली आहे आणि सर्व काही जे काही तिचे पापाचा गळा असतो तो सर्व राजनसमोर आलेला आहे. तर खरंच आता तेवढ्यातच आजोबा बोलतात की राजन, आताच्या आता पोलिसांना कॉल कर आणि या नागिनला माझ्या घरातून बाहेर कर. तेव्हा आता राजन लगेच पोलिसांना कॉल करतो. तेव्हा मात्र आता अनिका आणि रागिनी खूप त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असते की त्यांचा पापाचा घडा आता शोकसभेमध्ये सर्वांसमोर आलेला आहे. तर आता इकडे आजोबा शोकसभेमध्ये स्वतः चेअरवरून उठून आता चांगलाच कामिनीला धडा शिकवलेला आहे. तर जेव्हा आता आजोबा राजनसमोर आणि अन्नपूर्णासमोर सांगणार आहे की कमळीच त्यांची नात आहे आणि कमळीला तिचे पुन्हा आजी आणि आजोबा आणि वडील मिळणार आहे, तेव्हा मात्र आता कमळीचा आनंद हा पाहण्यासारखाच असणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ज्या दिवसाची आपण वाट बघणार होतो तर कमळीला आता तिचं पूर्ण कुटुंब आजोबामुळे मिळणार आहे. तर खरंच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. म्हणून कमळी मालिकेचे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.